महात्मे डॉक्टर विकास महात्मे यांनी जे मुद्दे मांडले होते वेटेड ॲव्हरेजचे, त्यावर विजय हाके यांना काही प्रतिक्रिया व्यक्त करायची होती. विजय हाके, काय काय मुद्दे आहेत आपले? विजय हाके बोला. डॉक्टर महात्मे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते माझे मार्गदर्शक आहेत आणि त्यांचा मी आदर करतो. पण डॉक्टरांनी जे काही मुद्दे मांडले त्याच्याबद्दल माझ्या काही आक्षेप आहेत. पहिली गोष्ट, आम्ही 60 वर्षापासून उपाशी आहोत, भुकेले आहोत. आता आमच्यासमोर ताट वाढून येण्याची शक्यता निर्माण झाली आणि हे डॉक्टर साहेब कुठला डाएट प्लॅन आम्हाला देत आहेत आता की 20% लोकच आपला फायदा घेतील आणि बाकीचे लोक वंचित जातील. डॉक्टर साहेब, कृपा करून असाच भ्रम शासनाच्या वतीने समाजामध्ये निर्माण करू नका, शासनाला भ्रमित करू नका. आणि जे काय आता शासनाने आश्वासन दिले त्याप्रमाणे पुढे जाण्यासाठी त्यांना तुम्ही मदत करा, करू नका समाजाला. डॉक्टर, कृपया, आपला स्वभाव तो नाहीये, पण काहीतरी चुकीच्या मार्गाने आपण तिकडे जातात. विजय हाके, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, समाजातल्या अंतिम बिंदूलाच आरक्षणाचा फायदा व्हावा अशी घटनेत अपेक्षा होती की नाही? मग त्या अपेक्षेला अनुसरून जर काही फॉर्म्युले निर्माण करण्यात आले डॉक्टर महात्म्यांकडून, तर याचा विचार व्हायला नको का? नाही नाही, फॉर्म्युलेनंतर सर फॉर्म्युलेनंतर पहिले तुम्ही द्या. समाज ठरवेल, आम्ही ठरवू, समाज आम्ही ठरवू. तुम्ही आता फॉर्म्युल्याच्या गोळ्या वाटून आम्हाला आता तुम्ही वंचित ठेवू नका, भ्रमिष्ट करू नका, नवीन पर्याय शोधू नका. आता तुम्ही ठोक द्या, आम्ही बघू, आम्ही समाज प्रबोधन करू, याच्याबद्दल आम्ही समाजात एक चळवळ निर्माण करू आणि वंचिताला याचा कसा लाभ होईल याचा आम्ही नियोजन करू. पण तुम्ही आता शासनाने याच्या डवळाडवळ करू नका. समाजाला आता द्विधा मनस्थिती टाकू नका आणि तुम्ही त्या द्विधा मनस्थितीचा फायदा घेऊ नका. रामराव वडकुते, डॉक्टर, कृपया आपली विनंती, आपल्याला माझा 52% आरक्षणाला धक्का न लावता वाढीव आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज होणार नाही, हे कशा पद्धतीने देता येईल याचा काही तोडगा आपण सांगाल? नाही, मला तरी डॉक्टर साहेब हे निवडणुकीचं मायलेज घेण्याचा फॉर्म्युला वाटतो. जे अशा प्रकारचं जे आरक्षण मराठा समाजाला दिलं त्याचं मी स्वागत केलं, परंतु अजूनही आमच्या मनामध्ये साशंकता आहे की हे कशा प्रकारे टिकेल. कारण घटनेमध्ये 52%च्या वर रामराव वडकुते, रामरावजी तोच तर मुद्दा आहे की जर मराठ्यांना आत्ताचं दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये जर त्यावर काही विपरीत रिॲक्शन येऊ शकते असं आपल्याला वाटतंय, तर मग आपला समाज जे आरक्षण मागतोय, ज्या कॅटेगरीत मागतोय, ते टिकावं याकरता आपण काही सूचना कराल का? एक सूचना जी डॉक्टर महात्म्यांनी केली ती म्हणजे त्या अंतिम बिंदूला, रामरावजी त्या अंतिम बिंदूपर्यंत ज्यांना याचा फायदा मिळाला पाहिजे त्यांच्यापर्यंतच जावं अशी अपेक्षा काही गैर नाही ना? उदयजी, ती गैर जरी नसेल तर हा मुद्दा डायव्हर्शनचा होऊ शकतो. प्रश्न असा आहे, प्रश्न ऐका, एक मिनिट उदयजी, ऐका ना. एक तुम्हाला हे सांगतो तुम्ही की डायव्हर्शनचा मुद्दा होऊ शकतो. आज आम्हाला मराठा आरक्षण हे 15/4 16/4 प्रमाणे त्याच्यासाठी कायदा करावा लागला सरकारला. आमचं तसं नाही. आमचं म्हणणं आहे की घटनेमध्ये ज्या अभ्यास करून मागास जातीचा बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेमध्ये आम्ही समाविष्ट आहोत आणि म्हणून त्याच्यापासून आम्ही वंचित राहोत आणि म्हणून ती मागणी करतो. आम्ही नव्याने समाविष्ट होण्याचं करत नाही, नव्याने काही मागत नाहीत. शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. ड आणि रचा मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं की बलराम जाखड असेल, झारखंड असेल, शब्दामध्ये बोली भाषा आहे आणि म्हणून आम्ही आमची हक्क मागतो. आणि मुस्लिम समाजाचं सुद्धा मला तसंच सांगायचंय की जे काय असेल शिक्षणाच्या बाबतीत ते सच्चार कमिटीने स्पष्ट केलं. एकीकडे तुम्ही कोर्टाचं मानता, मग मुस्लिम समाजाला कोर्टाने दिले ते का म्हणत नाही? म्हणजे एका जातीला कोर्टाचं ऐकायचं आणि दुसऱ्या जातीला कोर्टाचा निकाल वेगळा लावायचा, असा सुद्धा हे चुकीच्या पद्धतीने होत चाललेलं आहे. सगळ्यांना त्याचा सबका विकास सबका साथ कशाला म्हणायचं? घोषणा करणार आहे आणि म्हणून सबका साथ सबका विकास झाला पाहिजे. इम्तियाज जलील, यापुढची तुमची रणनीती नेमकी काय असणार आहे?
डॉक्टर साहेब, आम्ही डेटा कंपाईल करत आहे की आज जे नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्या मराठा समाजाला तुम्ही ज्या आधारावर रिझर्वेशन देण्यात आलेला आहे त्याच आधारावर खूप सारे कमिशन्सची रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही कोर्टात जाण्याचा हे आता एक स्ट्रॅटेजी तयार करत आहे की आम्ही कोर्टाला ओके, तुम्ही इम्तियाजी आपण कोर्टात जायची आता कोर्टात जाऊन कोर्टाच्याच निकषांवर ते मिळवायची गोष्ट करता ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारे रस्त्यावर येऊन सामाजिक अशांततेचे प्रश्न निर्माण करण्याचा आपला डाव नाही, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. या कार्यक्रमात शेवटी जाऊया आपण डॉक्टर विकास महात्मे यांच्याकडे. 3 ऑब्जेक्शन्स विकास महात्मे आलेले आहेत. त्यातलं पहिलं ऑब्जेक्शन की जो दीर्घ विलंब झालेला आहे त्या विलंबाबद्दलची प्रचंड नाराजी आपल्या समाजाच्या बांधवांनी व्यक्त केली. त्याहीपेक्षा सुद्धा एक साध्या चा र करायला इतका वेळ का लागतो हाही एक सवाल आता करण्यात आलेला आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता समाजाला कोणत्याही प्रकारे कायद्याच्या कसोटीवर टिकणारीच गोष्ट हवी आहे. काय सांगाल? आता जे विजय हाके आणि रमराव वडकुते म्हणाले त्याच्यात मी पण सहमत आहे की हे धनगर आरक्षणाची मागणी आणि समाजाच्या अंतिम टप्प्यातल्या माणसाला त्याचा फायदा मिळणं हे 2 भाग वेगळे आहेत. धनगर आरक्षणाची मागणी ही जी आहे ती 60 वर्षापासून चालूच आहे, तो भाग वेगळा आहे. आणि या पद्धतीने आपल्याला धनगर समाजच नाही मराठा किंवा बाकीच्याही वर्गातल्या सगळ्या लोकांना देता येईल हे जे माझं म्हणणं आहे. वेटेड इंडेक्सिंग सिस्टम हा भाग पूर्णपणे वेगळा आहे. मी पूर्णपणे सांगू इच्छितो की धनगर आरक्षण जसं आम्हाला घटनेत मिळालेलं आहे तसंच मिळायला पाहिजे. त्याच्यात काही मी म्हटलेल्या थेअरीप्रमाणे मिळावं हा तो नंतरचा टप्पा आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन नको आहे. आता याच्यात कन्फ्युजन नसलं तर आता मी सांगू इच्छितो की वेळ होतोय आणि तो वेळ टाळण्यासाठी सरकारने वारंवार मुख्यमंत्र्यांनी किती वेळा म्हटलं तरी धनगर समाजात असंतोष याच्यासाठी आहे की उशीर होतोय आणि हा लवकरात लवकर झालाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी सर्व धनगर समाजासोबत पण रस्त्यावर उतरेलच. कारण कसं आहे की आता मराठ्यांना मिळालेला आहे असंतोष आहे आणि हे आता व्हायलाच पाहिजे. कारण जाहीरनाम्यात आता व्हायलाच पाहिजे, पाठवायचं काम आहे, आता व्हायलाच पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. प्रेक्षक गेले तासभर आपण धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा तिढा या विषयावर चर्चा करत होतो. मराठा आरक्षणाचं आम्ही स्वागत करतो, पण 30% मुस्लिम समाजाला 6% आरक्षण मिळत असेल तर मुस्लिम समाजासाठी ते अन्यायपूर्ण आहे. सच्चर कमिशन, रंगनाथन कमिशन यांच्या रिपोर्टवर चर्चा का बरं या देशात केली जात नाही? मुसलमानांच्या आरक्षणावर बोलताना MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनी आपल्या समाजाची व्यथा मांडायचा प्रयत्न केला. कायदा हातात घेतल्यावरच सरकार आमच्या आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष देणार आहे का? ताकद दाखवा, संख्याबळ दाखवा, मगच आरक्षण मिळेल असा नवा पायंडा हे सरकार पाडू इच्छित का? जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी हा नवीन नियम धनगर मुस्लिम आरक्षणाला लागू होणार आहे का? त्यांना ते मिळालंच पाहिजे अशी भूमिका रामराव वडकुते यांनी मांडली. वेटेड ॲव्हरेज प्रमाणे आरक्षण आम्ही मान्य करत नाही असंही हाके यांनी आज सांगितलं. सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडवेल असा विश्वास खासदार विकास महात्मे यांनी व्यक्त केला. संख्याबळापेक्षा सुद्धा मागासलेपणाच्या आरक्षणावर ते देण्यात यावं, त्याच्या आधारावर ते देण्यात यावं आणि त्याच्या निकषांवर ते देण्यात यावं, तिकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. अन्यथा आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा फायदा फक्त समाजातला क्रीमी लेअर घेईल आणि ते मग गैर असेल असंही त्यांनी आज सांगितलं. प्रेक्षको, समाजातल्या प्रत्येक घटकाला आज आरक्षणाच्या मागणीवर तो घटक ठाम आहे. ज्यांना आहे आरक्षण त्यांना त्यात वाटेकरी नको आहेत आणि ज्यांना नाही त्यांना आपला अभ्युदय हा फक्त आरक्षणातच दिसतोय. ही एक प्रकारची दुर्दैवी परिस्थिती आहे. 70 वर्षानंतरही समाजातल्या विविध घटकांना आपल्या अस्तित्वासाठी जगण्यासाठी आरक्षण मागावं लागतं ही अत्यंत खेदाची बाब आहे. एक प्रकारे लोकशाहीची एक काळी बाजू आहे. हे आमच्या शासन प्रशासन यंत्रणेचं देखील अपयश आहे. आजच्या शेतीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. उद्या आरक्षण मिळालं तर शेती आणि रोजगाराचे प्रश्न पूर्णपणे सुटतील असं देखील सांगता येत नाही. आरक्षणामुळे दिलासा जरूर मिळेल, संधी जरूर उपलब्ध होतील, ते महत्त्वाचंच आहे, ते मिळालंच पाहिजे. परंतु त्या व्यतिरिक्त दुर्बल घटकांसाठी आणखीन बरंच काही करण्याची गरज आहे. आरक्षणावरून सामाजिक सौहार्दता बिघडणं हे काही चांगलं लक्षण नाही. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.